मुंबई हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि त्यामुळे हे शहर महाराष्ट्रासारख्या राज्याला जोडलं तर ते मागे पडेल, सगळ्यांचं राहणार नाही, अशा प्रकारची एक भीती लोकांच्या मनामध्ये होती. पण त्याला छेद देणारं सगळं वर्तन हे 1956 पासून 1960 पर्यंत पुढच्या 4 वर्षामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचा जो लढा उभा राहिला त्यातनं लोकांनी सिद्ध केलं की इथल्या कामगारांची ताकद इथल्या भांडवलदारांच्या भांडवली मत्तेपेक्षा, भांडवली ताकदीपेक्षा जास्त आहे आणि मग अंतिमतः मुंबई शहर महाराष्ट्राला मिळालं. कशाला तुम्ही मुंबईसाठी भांडता? मुंबईमध्ये मराठी लोकांची लोकसंख्या कमी आहे. मुंबईमध्ये मराठी लोकांची लोकसंख्या तुलनेनं कमी असेल तर हे लचंड कशाला गळ्यात घ्यायचं? आणि कॉस्मोपॉलिटन असा या शहराचा जर चेहरा मोहरा असेल तर तो चेहरा मोहरा मराठी करता येण्याची काही शक्यता नाही. त्यामुळे मुंबई शहर जरी आपल्याला मिळालं तरी त्याचं राजधानीमध्ये रूपांतर करू नये. मुंबईच्या बाबतीत आपल्या लोकांचा एक दृष्टिकोन स्पष्ट होता. एखादं लहान मूल ज्यावेळेला रडतं त्यावेळेला त्याला शांत बसवण्यासाठी डोंगरे बालामृत पाजलं जातं आणि असं पाजल्यामुळे ते मूल शांत बसतं. पण याचा अर्थ डोंगरे बालामृत जर डोंगरेंकडनं विकत घेतलं असेल तर मूल त्यामुळे शांत बसले म्हणून कोणी ते मूल डोंगरेंना देऊन टाकत नाही. भांडवली गुंतवणूक गुजरात्यांची आहे, मारवाड्यांची किंवा जैनांची आहे, पण शहरावरचा मूलभूत अधिकार कोणाचा आहे? तो मराठी माणसांचा आहे. मुंबई आपल्याला मिळाली त्यावेळेला आपली राजधानी मिळवण्यासाठी महाराष्ट्रानं पैसे दिलेले आहेत अनडिवायडेड बॉम्बे स्टेट मधनं. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी एका अर्थाने आपण विकत घेतली. बाबासाहेबांनी त्यांच्या ड्राफ्ट मध्ये म्हटलेलं आहे की जर कलकत्ता बंगाल्यांचा आहे, मद्रास तमिळ लोकांचा आहे तर मुंबई महाराष्ट्राची आहे, कारण ती ऑर्गॅनिकली महाराष्ट्राशी जोडलेली आहे.